मॉन्सूनला अचानक ब्रेक, अल निनोचा प्रभाव वाढला, खरीपावर परिणाम होण्याची शक्यता असल्यानं बळीराजा चिंतेत. कर्जमाफी योजनेतल्या 50,000 रुपयांची अट रद्द, नियमित कर्जधारकांनाही 2 लाखांची कर्जमाफी. विधानसभेमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. मात्र अधिवेशन संपलं तरी कर्जमाफीची तारीख जाहीर नाहीच. राज्यामध्ये दूध भेसळीचा मोठा पर्दाफाश. संभाजीनगर, लातूर, परभणीमध्ये एफडीएचे छापे. हजारो लिटर दूध जप्त. भेसळखोरांना मृत्यूदंडाची शिक्षा देणार. विधानसभेतल्या प्रश्नावर अन्न औषध पुरवठा मंत्री नरहरी झिरवळांचं मोठं विधान. पिंपरी चिंचवडच्या मोशीमध्ये तिसऱ्या दिवशी सुद्धा बचाव कार्य सुरूच. 8 जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकलेलेच. नातेवाईक आक्रमक. मुख्यमंत्र्यांकडून सुद्धा दुर्घटनेचा आढावा. राम मंदिरातल्या चोरीवरून टीका करणाऱ्यांच्या सहकाऱ्यांनी सिद्धिविनायक मंदिराची दानपेटी लुटली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नाव न घेता ठाकरेंवर खळबळजनक आरोप. आदित्य ठाकरेंनी आरोप फेटाळले. अयोध्या राम मंदिरात खळबळ. देणगी मोजणाऱ्या 20 कर्मचाऱ्यांचे सामूहिक राजीनामे. सुरक्षा वाढताच कर्मचाऱ्यांचा काढता पाय.